तुम्हाला माझ्या नातेवाईकाची एक गंमत सांगतो आज. हे माझेच नाही तुमचे पण असतील असं मला वाटतंय. मग असतील नसतील ते तुम्ही कमेंटमध्ये नंतर मला नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्ही लाईक करत नाही, खरं लाईक पण करत जा. व्हिडिओला जेवढे व्ह्यूज येतात, जेवढ्या कमेंट येतात त्याच्या मानानं लाईक खूप कमी येतात. मी कधी बोलतो का लाईकचं, पण आज पहिल्यांदा म्हटलंय या व्हिडिओला तरी लाईक होऊ द्या. म्हणजे विसरून जात असतील काही ताई, असंच ताई दादा म्हणजे व्हिडिओ बघत असतील आणि नंतर असंच विसरून जात असतील कमेंट टाकून. त्यामुळं लाईक राहत असेल. पण आज मी जर आठवणीनं सांगतोय तेवढं करून टाका लाईक. तर नातेवाईकाचा फंडा असा आहे, जेव्हा समजा आपले वाईट दिवस असतील, आपल्याकडं पार्ले बिस्कुट घ्यायला म्हणजे पार्ले बिस्किटचा पुडा घ्यायला पण 5 रुपये नसतील बाबा आपल्याकडं, आणि काही वाईट वेळ असेल, आपल्याला घरात पण आपली तंगाई होत असेल, कोणती वस्तू आपण खरेदी करत नाही उलट विकतोय, अशा वेळेस त्यांना लय आनंद होतो. म्हणजे आपण जेवढं दुःखी असू तेवढं त्यांना समाधान भेटतं. खाली बसतो इथं जरा मी, इथं आपली म्हैस चरते ना, तर आज मी म्हशीकडे इकडं बाबांकडे फेरी मारली होती. इथं शाळेत गेलतो मी आणि शाळेतून पुन्हा असा चालू आहे मी. तर मग तर नातेवाईकांचं म्हणजे मला एवढं म्हणायचं आहे की आपण जेवढं दुःखी असू, आपली जेवढी तंगाई असेल, आपण जेवढं भिकेला लागू, आपल्याकडं काय नसू द्या, त्यावेळेस ते आपल्याला एकदम चांगले राहतात. आणि जेव्हा आपलं कुठं 4 पैसे येतील, बाबा एखादी वस्तू नवीन घरात आणू, आता आपण हळूहळू करत काय वस्तू आणल्या, काय आपली थोडीफार परिस्थिती सुधारली, आपलं घर थोडंसं चांगलं केलं, जरासं कुठं वेगळं व्हायला लागलं की जळायला लागले. प्रश्न असतो काहींचा, किती पगार भेटतंय, किती पैसे येतात, महिन्याला किती येतं, का रे बाबा सोयरी करायची काय, पोरगी दिली, माझं लग्न फिग्न तर झालंय, पोरगी द्यायची काय, प्रॉपर्टी बघून आणि किती पेमेंट आहे बघून. नातेवाईक बघतात व्हिडिओ, पण त्यांची कधी कमेंट नसते ना लाईक नसते. मला माहिती आहे त्यांना वाटतंय त्यांच्या लाईक ना मला लई पैसे भेटत असतील असं वाटत असेल, त्यामुळे ते करत नाही, एवढं मला गॅरंटी आहे. आणि कमेंट कशाला करणार आहे त्यांनी, म्हणजे ते बघतात असं दाखवून द्यायचं नाही म्हणून तसं ते कमेंट करत नसतात. पर जरा माझं कुठं चांगलं व्हायला लागलंय तर लगेच असे काय माणसानं जळ कुठे नसावं र बाबा, पर जाऊ द्या. असं म्हणतात की निंदकाचं घर असावं शेजारी, तसंच असावं शेजारी पाजारी आपल्याच असावं असं निंदा करणारे. मग ते बघत नाही हो लोकांना. मी तुम्हाला प्रसंग कितीतरी सांगितलेत, पेड्याचा सांगितलंय, सफरचंदाचं सांगितलंय. सफरचंदा सांगितलंय ना मी. रोहन आजारी होता एकदा आणि आम्ही दवाखान्यातनं येत होतो, तर त्यानं मला सफरचंद मागितला खायला आणि माझ्याकडं तेवढे पैसे नव्हते त्यावेळेस त्याला सफरचंद घेऊन देण्या इतके माझ्याजवळ पैसे नव्हते. दवाखाना त्याला केला आणि मी घरी घेऊन येत होतो. त्याने म्हणलं पप्पा सफरचंद खायचे, तर माझ्याकडे नव्हते. एकतर आमचं गाव असलंय इथं ना काम ना धंदा असतं, बायांना जास्त कामं असतात, खुरपणे, गवत काढायला, काही पण काम, कांदच लागवड, कुठं ऊसातलं खुरपायचं, ज्वारीतलं खुरपायचं, सोयाबीनीतलं खुरपायचं. आता सध्याला पण तशीच कामं चालू आहेत. आणि पावसाचं आहे वातावरण, पूजा पण पडली आजारी, म्हणायला लागली मी काही जात नाही. म्हणलं जावा आकर ना जा. मग काही वस्तू घेतल्या समजा आम्ही, मग ते लोक शायनिंग मारतात यांनी असं म्हणणार. मग कसे म्हणतात, मग लय आमदार झाल्यासारखं. आता सगळे चांगले दिवस राहतील असं नाही. मी म्हणतो की माझं आता चांगलं आहे, कधी वाईट पण येईल, पहिलं वाईट होतं आता चांगलं आलं आहे. मग ज्यावेळेस चांगलं आहे तेव्हा तरी चांगलं वागू द्या की, काय जळतं आहे. म्हणे इकडची सावली तिकडं जाते, अशा राजवाड्यांचा राज नाही राहिला आणि बरा यांचा राहील. अरे का दुखतंय, पण दुखण्याचं कारण काय, जोपर्यंत हाय तोपर्यंत आम्ही आईस करतोय, जेव्हा नसेल तेव्हा आम्ही पण बसू असंच. मी कधीच तर
कोणत्याच इच्छा अपेक्षा करत नाही. जेवढा आहे तेवढ्यातच समाधानी राहतो मी. आता पण काय माझ्याकडे काय 1,00,000-2 लाख रुपये आहेत आणि मी लय समाधानी माणूस आहे असा नाही. जे आहे त्यात खुश आहे, त्यात समाधान आहे. हां, पूजाचा असतं म्हणा, म्हणजे समजा असं काय आलं सामान वगैरे पटकन बोलावून घेते. मग ती विचार करत नाही मागचा पुढचा की बाबा आपल्याकडं हाय नाही असं विचार नाही करत. तिला वाटतं माझ्याकडं असेलच, लगे बोलावून घेते. आता काल तिनं म्हणायला लागली मला ते घ्यायचं आहे म्हणून, पॅन्टी वगैरे घेतल्या. पण तिनं म्हटलं जाऊ दे आता घ्यायली, म्हणते ती नाही म्हणून. माझं कसं असतंय, भागतंय ना आपलं यात तर भागवायचं असं विचार असतंय. थोडा राहिला आपल्याकडं 5-50 रुपये असं काय बोलायचं ते समजलं ना. आणि तिचं कसं असतंय, ह्याच्याकडं आहेत ना 50, मग त्यातनं आपण 30ची वस्तू घेऊच असं असतंय. म्हणून मी तिला असा दाखवत नाही, लपून ठेवल्यासारखं. म्हणून तर ती म्हणते लपून ठेवतात म्हणून. का लोक एवढं का जळत असतील मला ते कळना. चांगलं नाही, मला एवढी तर गॅरंटी आहे तुमचा सपोर्ट असाच राहिला ना, एक दिवस चांगला येईल आमच्यासाठी. आता आमचं या बाबतीत लय अवघड आहे. घराच्या बाबतीत जागाच नाही आम्हाला, लय अपुरी जागा आहे. म्हणजे खूप पोरांना खेळायची देखील चूर आहे अंगणात घरासमोर. इकडून चाव तिकडून चाव. त्या सिटीमध्ये कसं असतं ते चाळ म्हणतात का काही चालीत कसे राहतात कोंडून तसं राहावं लागतंय. लय मी पहिलं चुकलोय. त्याच आपल्या जागा देऊन टाकल्या मी लोकांना. तेच लोक आता इथं बसल्यात. हसायला पण येईना आणि रडायला पण येईना असं झालंय. जागा आहे पण लांब आहे आणि तिथं नवीन घर बांधायचं म्हणजे खूप पैसा लागणार तिकडं जायचं म्हणजे. आणि इथं पाण्याचं बोर वगैरे पण घेतला आहे आम्ही, खूप वर्ष झाले. मग त्यामुळं भाऊभाऊकीत मिळून घेतला होता आम्ही 4 जण. त्यामुळं पाण्याचं पण अवघड असणार. आणि तिकडं जायचं म्हणलं, मेन म्हणजे तिथं घर बांधायचं म्हणलं तर कमीत कमी 5 लाख तरी लागणार जवळ. तेव्हा कुठं एक चांगलं असं घर होईल. कमी म्हणजे साधारणतः एक साधं घर बांधायचं म्हटलं तरी पण लय वैताग येतोय मला इथं जिथं आम्ही असतो तिथं. व्हिडिओ बनवताना पण कालवा कल लेकरं खेळायला लागले तरी पण कालवा कल. त्यामुळं लय वैताग येतोय. जर जाऊ द्या, आजच्या व्हिडिओत मला हेच म्हणायचं होतं की आपले वाईट दिवस असले तर लोकांना आनंद होतो ना, आपले चांगले दिवस आले की लोकांना मग आपल्यावरती राग येतो. त्यांची लय जळते मग. जाऊ द्या, ज्याची जळायची त्याची जळू द्या, तिकडं खाक होऊ द्या, मला काही नाही फरक पडत. मी एवढंच म्हणत असतो, आज चांगलं आहे उद्या वाईट पण होईल. जेव्हा चांगलं आहे तेव्हा मस्त राहायचं, जेव्हा वाईट येईल तेव्हा पण मस्त राहायचं. मी पहिल्यापासूनच असं आहे, बिनधास्त माणूस आहे मी हसतच असतो. अख्खं गाव म्हणतंय मला हा एवढं. काही लोक तर यासाठी जळतात की हा लयच आनंद आहे सारखा हसत असतो म्हणून. मग मी अजून जास्त मुद्दाम हसतो. जळू द्या, अजून जळ, असंच असतंय माझं. खरं तुम्ही बघा, ट्राय करा, तुम्ही हसायचं, मुद्दामच हसत राहायचं. लोकांचं ते बघून जळतंय. आणि नाही जळलं तर मला सांगा. आणि तुमचे नातेवाईक कसले ते पण कमेंटमध्ये सांगा. हाय ते का असेच नमुने असतील तर हा म्हणून सांगा तरी. चला, बाय बाय. बाय.